हो, झाली आहे. सीईओ मॅडम बोलताय ना तुम्ही? हां. तर सगळ्यांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. सगळ्यांना आता आज श्रद्धा मॅडम ध्यान घेतायत. 2 दिवस ध्यान घेतलेलं आहे. पण काल मी एका मॅडमशी बोलत होते. राहू दे मॅडम व्हिडिओ तुमचा. तर त्यांना सहज असं बोलत होते. तर त्या मला म्हणतात, "सकाळचं ध्यान कधी सुरू होणार?" हे ऐकल्यावर जरा थोडं वाईट वाटलं मला. का तर आपण सारखं विहंगम कम्युनिटीवर पोस्टर टाकत असतो, इतक्यापासून सुरू होणार, इतक्यापासून सुरू होणार. एक दिवस आधीच मॅडमनी तरी सुद्धा सुरू केलं. तर कृपया सगळ्यांनी विहंगम कम्युनिटी ग्रुप बघत राहावं. त्याच्यावर सगळं काही असतं, खूप वेळा येत असतं आणि प्रत्येक वेळेला कार्यक्रम जॉइन करायचं, तिथे असतंच कसं जॉइन करायचं असतं, ते वाचत चालावं. आणि ध्यानाचा फायदा खूप घेतला पाहिजे सगळ्यांनी. कारण ध्यान सगळ्यात महत्वाचं आहे आता आपल्याला. मी बघतीये की थोडंसं डोक्यावर जास्त परिणामकारक ठरत चालली आहे हवा आजूबाजूची. म्हणजे स्ट्रेस वाढत चाललाय, ताणतणाव वाढत चाललाय. आणि या अशा परिस्थितीत ध्यानाला सोडून आपल्याला चालणार नाहीये. तर नवीन साधकांनी तर रोज ध्यान करावं. आता मॅडम पाण्याचं टेक्निक सांगत आहेत, ते रोज करावं. रुपाली पाठक मॅडम, मनीषा यादव मॅडम, नंबर फॉर्म भरलेला नसेल तर भरून घ्या. आज मी देते नंबर. नंबर फॉर्म भरा. प्रोटेक्शन करा. सगळ्यात महत्त्वाचं मॅडम तुम्ही ते सांगा आज सुरुवातीला प्रोटेक्शन कसं करायचं आणि शेवटी ग्राउंडिंग मॅडम करायचं. हां. ते नेहमी करत सांगत आहेत. चला. शेवटी ग्राउंडिंग करा आणि आपण सगळ्यांसाठी चेतना पेरतो, ते पण करा. ते पण सांगितलं नसेल तर सांगा. एवढ्या 2-3 गोष्टी ध्यानामध्ये रोज करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काही आजार असतील तर ते नोट डाउन करून ठेवा. टेस्ट करून ठेवा. कारण ध्यानाने बदलतं. पण बदललेलं बघितलं तर बदलणार आहे ना. मग बघायचं काय ध्यानाचे फरक? तर पहिल्यांदा काही गोळ्या औषधं चालू असतील तर त्याचे टेस्ट करून ठेवा. 1 महिन्यात तुम्हाला चांगले रिझल्ट दिसतील. ओंकार साधना आणि ध्यान या दोन्ही गोष्टी तुम्हाला सकाळच्या यामध्ये फरक पाडतील, तर ते लिहून ठेवलं पाहिजे. तर ते मी काल सगळ्यांना सांगितलं, की टेस्ट करून घ्या. 1 महिन्याने बघा. तर हे एवढं सगळं महत्त्वाचं मला बोलायचं आहे आणि श्रद्धा मॅडम छान ध्यान घेत आहेत. त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा. धन्यवाद मॅडम. हो, धन्यवाद मॅडम. चला आपण वॉटर टेक्निक करून घेऊया. तुम्हाला सांगितलं आहे की जसं आपण ब्रश करून बसायचं नाहीये ध्यानाला. कारण आपल्या तोंडामध्ये जी लाळ असते ना, ती एक औषधी असते. आणि ते आपण जेव्हा चूळ भरतो, सकाळी उठतो, ब्रश करतो, तेव्हा ती सगळं जे औषधी युक्त जे काही लाळ असते ना, ती आपण बाहेर फेकून देतो. म्हणजे जे महत्वाचं असतं शरीराला आपण तेच घेत नाही. तर त्यासाठी आपल्या ते पोटात जाणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला ती लाळ पोटात घेऊन म्हणजे अर्धं काम इथेच होऊन जातं सुरुवातीचं, शरीर निरोगी होण्याचं. बाकी आपण करणारच आहोत बाकीच्या टेक्निक्स आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. चला, तर आपण पहिल्यांदा पूर्ण जसं तुम्हाला शिकवलंय त्या पद्धतीने आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशी जीभ आपल्या दातावरून फिरवायची. म्हणजे तिथे लाळ फॉर्मेशन होतं. तर आपण हे टेक्निक आधी करून घेऊया. तर आपण हे फिरून घेतलंय. आता आपण वॉटर ॲफर्मेशन द्यायचे आहेत. मी सगळ्यांना जे काही वॉटर ॲफर्मेशन देत आहे, इन जनरल देत आहे. तुमचे जे काही आजार आहेत, जे काही आहे, तुम्हाला स्वतःचे वेगळे असे ॲफर्मेशन तयार करायचे. वॉटर ॲफर्मेशन हे नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये द्यायचे. ती गोष्ट घडू दे, अगर नाही घडू दे. जे घडणार आहे, ते आधीच घडलेलं आहे. असेच वॉटर ॲफर्मेशन द्यायचे. तुमचे पायाचे आणि पॉझिटिव्ह मध्ये द्यायचे. जसं पायाचे गुडघे दुखत असतील, तर माझे पाय पूर्णपणे निरोगी झालेले आहेत. मी सहजरित्या चालू शकत आहे. अशा पद्धतीने द्यायचे, की माझे गुडघे दुखायचे थांबलेले आहेत. असे वॉटर अफर्मेशन नाही द्यायचे. पॉझिटिव्हली द्यायचे.
की मी निरोगी झालेली आहे, मी सहजरित्या चालू शकत आहे. मान दुखत असेल कोणाची, खांदे दुखत असतील, माझे खांदे सहजरित्या मी हात वर खाली करू शकत आहे. माझे खांदे निरोगी झालेले आहेत. अशा पद्धतीने वॉटर अफर्मेशन द्यायचे. जे तुम्ही जशा भावना त्या पाण्याला द्याल, त्याच भावना ते पाणी कॅच करणार आहे आणि तशाच पद्धतीने तुमच्या शरीरावरती इफेक्ट करणार आहे. तर तशा पद्धतीने आपण वॉटर अफर्मेशन देऊया. चला. चमचा घेतलेला आहे सर्वांनी, डाव्या हातामध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. ग्लास हा डाव्या हातामध्ये आणि चमचा हा उजव्या हातामध्ये घ्यायचा. चला, वॉटर अफर्मेशन देऊया. हे अमृतमय जला, तुझे कोटी कोटी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुझ्यामुळे आम्ही नित्यानंद, निरामय, निरोगी जीवन जगत आहोत. आमच्यामध्ये भरपूर प्रमाणात सकारात्मकता येत आहे. आम्ही अबंडन्स मध्ये राहत आहोत. आमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत आहे. हे अमृतमय जला, तुझे कोटी कोटी धन्यवाद. कोटी कोटी धन्यवाद. आमचे डीएनए ऍक्टिव्हेशन होत आहे. आमची चेतना शक्ती वाढत आहे. आमचे शरीर शुद्ध झालेले आहे. ऑरा शुद्ध झालेला आहे, ब्राईट झालेला आहे. ध्यानाचे सुंदर परिणाम आमच्या शरीरावरती घडत आहे. आम्ही ध्यानी झालेलो आहोत. ध्यानामध्ये आमची खूप छान प्रगती झालेली आहे. आम्हाला अवेअरनेस मध्ये राहता येत आहे. हे अमृतमय जला, तुझे कोटी कोटी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पाणी पिऊन घ्यायचंय सर्वांनी. पाणी समप्रमाणात प्यायचंय, समघोटात प्यायचंय. चावून चावून पाणी प्यायचंय. डायरेक्ट आपण, आपल्याला सवय असते पाणी घेतलं की आपण डायरेक्ट पिऊन घेतो. तसं नाही करायचंय. तर ते आपल्या दातांची आतल्यात मुवमेंट करायची आणि ते पाणी प्यायचंय. चला, आता आपल्याला ताठ बसायचंय. सर्वांनी ताठ बसूया. ध्यानामध्ये कधीही पाठीचा मणका हा ताठ हवा. ज्याच्यामुळे श्रद्धा मॅडम, प्रोटेक्शनचं सांगायचं राहिलं ना, हो प्रोटेक्शन. करा हो करायचं. मी आधी इन्फॉर्मेशन सगळी देते आणि मग आपण प्रोटेक्शन वगैरे सगळं ध्यानातून घ्यायचंय मॅडम. तर पाठीचा कणा हा पहिल्यांदा आपला नेहमी ताठ हवा, कारण जी ऊर्जा असते ती आपल्या पाठीच्या मणक्यामधून म्हणजेच मेरुदंड आपण म्हणतो त्याच्यातून वर खाली होत असते. त्यामुळे पाठीचा मणका हा नेहमी आपल्याला ताठ ठेवायचा आहे. याची सर्वांनी कल्पना घ्यायची आणि अवेअरनेस मध्ये राहायचंय. ध्यानामध्ये झोपायचं नाहीये. म्युझिकचा आवाज आला म्हणून आपण त्या ह्याच्यामध्ये जातो. सुरुवातीला तुम्हाला जे नवीन साधक आहेत, त्या जुन्या साधकांना याची सवय झालेली आहे, पण जे नवीन साधक आहेत त्यांच्यासाठी मी ह्या सूचना देत आहे. कारण कसं होतं, म्युझिक आपल्याला सवय नसते ब्रह्ममुहूर्ताला उठायची, पण ब्रह्ममुहूर्ताची ही ऊर्जा खूप महत्वाची असते. जे काही आपल्या जीवनामध्ये आपण बदल घडत असतात, हे फक्त ब्रह्ममुहूर्तावर उठण्यामुळे घडत असतात आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान केल्याने घडत असतात. नुसतंच उठून आपण हे करायचं नाहीये, तर ध्यान करायचंय. तर त्यासाठी सर्वांनी ह्या गोष्ट लक्षात ठेवायच्या आहेत, की ध्यान हे अवेअरनेस मध्ये घडलं पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला होईल, तोपर्यंत तुम्हाला त्याची सवय नाहीये तोपर्यंत होणार, पण त्यातनं आपल्याला अवेअरनेस मध्ये शक्य तितकं जास्त राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला, आता सहजरित्या आपल्याला बसायचे. कुठलेही ताण द्यायचा नाहीये शरीरावरती. तुम्हाला जसं बसायचंय तसं तुम्ही बसा. एकदम सहज अवस्थेमध्ये आखडून बसायचं नाहीये. एकदम रिलॅक्स होऊन बसायचंय. कारण ध्यानामध्ये तुमचं शरीर एकदम हलकं, स्थिर असणं गरजेचं आहे. एवढंच लक्षात ठेवायचंय, की आपल्याला पाठ सरळ ठेवायचे, पाठीचा मणका ताठ ठेवायचा. पाहिजे तर तुम्ही पाठीला उशी लावून बसा.
की जेणेकरून तुम्हाला ते टेकायला बरं पडेल. टेकून बसा, आरामशीर बसा. काही तुमच्या कुठलाही ताण नाहीये. ताण देऊन कुठलंही ध्यान करायचं नाहीये. मग तुमचं लक्ष नाही लागणार. मग हे दुखतं असं झालं. त्यासाठी काय करायचंय आपल्याला, ताठ बसून शांत जसं रिलॅक्स तुम्हाला वाटेल, सहज सहज अवस्थेमध्ये कोणतीही पोझिशन मध्ये अगदी रिलॅक्स होऊन बसायचंय. ठीक आहे. चला, पाठीचा मणका ताठ करायचा आहे. डोळे अलगद मिटून घ्यायचेत. संथ श्वसन चालू ठेवायचे. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर जात आहे. एकदम रिलॅक्स होती क्रिएट करायचं आहे. एक गोल्डन कलरचं प्रोटेक्शन कवच विज्युअलाइज करायचंय आपल्या शरीराभोवती. मजबूत असं अंडाकृती आकाराचं गोल्डन, एकदम मजबूत. कोणत्याही गोष्टीने न भेदणारं असं मजबूत प्रोटेक्शन कवच आपल्या भोवती तयार करायचे. या कवचामध्ये आपण आपल्या कुटुंबाला पण प्रोटेक्ट करणार आहोत. व्हिज्युअलाइज करायचंय अंडाकृती आकाराचं प्रोटेक्शन कवच आपल्या शरीराभोवती आहे. या कवचामध्ये आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. या कवचामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला हवे असलेले विचार, पॉझिटिव्ह विचार, आपल्या फायद्याचे, आपल्याला फायद्याचे जी लोक आहेत, जे व्यक्ती आहेत, तेच फक्त आपल्या कवचामधून आतमध्ये प्रवेश करू शकणार आहे. वाईट विचारांना, निगेटिव्ह विचारांना इथे स्थान नाहीये. ते कवचाच्या बाहेरच राहत आहेत. फक्त आणि फक्त सकारात्मकता, भरपूर ऊर्जा असणारे आपल्या आजूबाजूला फक्त आपल्याला हवे असणारे असेच गोष्टी आपल्या भोवती आहेत. ह्या सुंदर अशा गोल्डन कवचामध्ये भरपूर ऊर्जा आहे, भरपूर प्रकाश आहे. असे प्रोटेक्शन कवच आपल्याला आपल्या चेतना शक्ती वाढवत आहे. सगळ्या वाईट विचार, निगेटिव्ह विचार, ब्लॉकेजेस हे सर्व बाहेर जात आहे. त्या प्रोटेक्शन कवचाच्या आतमध्ये त्याला स्थान नाहीये. फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी, प्रेम, करुणा, माया, ममता या गोष्टी या प्रोटेक्शन कवचाच्या आतमध्ये आपण सेफ आणि सिक्युअर आहोत. तर त्याला आपण पूर्णपणे स्वतःला प्रोटेक्ट करून घेतलेले आहे. ह्या कवचामध्ये आपण आता सेफ, आपले कुटुंब सेफ आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. येणाऱ्या प्रत्येक श्वासाला आनंदाने स्वीकारायचंय, त्याचे स्वागत करायचंय. जसे नवीन पाहुणे आपल्या घरात येतात, आपण त्यांचे स्मित हास्य करून जसे स्वागत करतो, अशा पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक श्वासाचे स्वागत
चेहऱ्यावरती स्मित हास्य करत करायचे आहे. हा श्वास आपल्याला भरपूर जीवन, भरपूर ऑक्सिजन, आनंद, उत्साह, चेतनाशक्ती, पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे. आणि जाणारा प्रत्येक श्वास हा शरीरामध्ये जुने आजार, दुखणे, क्रोध, मत्सर, द्वेष, राग हे सर्व षडरिपू बाहेर फेकत आहे. कार्बन डायऑक्साईड बाहेर जात आहे. या सर्वांचा काळा धूर शरीरातून बाहेर जात आहे. एकदम बाहेर. जेवढं डीप ब्रिथिंग कराल तेवढं डीप एक्सहेल पण करायचंय. आपलं डीप इनहेल कराल तेवढं डीप एक्सहेल करायचंय. सगळं शरीरातून कोपऱ्या कोपऱ्यांमधून बाहेर फेकून द्यायचंय. आणि भरभरून श्वास घ्यायचा आहे. भरभरून श्वास घ्यायचा आहे. 2 सेकंद हा श्वास होल्ड करायचा आहे आणि मग एक्सहेल करायचा आहे. एक्सहेल करताना ह्या श्वासातून आपल्या काळा धूर या षडरिपूंचा काळा धूर बाहेर पडत आहे असं विजुअलाइज करायचंय. आणि येणाऱ्या श्वासाचं स्वागत हे स्मित हास्य करत करायचंय. पाठीचा मणका ताठ ठेवायचा आहे. पूर्णपणे अवेअरनेस मध्ये राहायचंय. चला पूर्णपणे रिलॅक्स. शरीरावर कोणताही ताण द्यायचा नाही. कॉन्सन्ट्रेट करायचं आहे म्युझिकवर. पूर्णपणे शांतता. सगळीकडे शांतता. या शांतीची अनुभूती घ्यायची. आपल्या डोळ्यांच्या पापण्या एकदम अलगद उठलेल्या आहेत. अजिबात हलता एकदम हलका. Law of attraction and manifestation will not work for you if you've not healed from your past trauma. You can create your vision boards, practice एकदम हलक्या मिटायच्या आहेत पापण्या. आता आपले ध्यान शरीराकडे. शरीराला न्याहाळायचंय आपल्या. श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. एकदम हलके हलके हळू हळू श्वास घ्यायचा आहे. एकदम हळू हळू श्वास घ्यायचा आहे. हळू हळू श्वास सोडायचा आहे. डीप ब्रीथिंग. येणारा प्रत्येक श्वास भरभरून घ्यायचा आहे आणि तो सोडताना पूर्णपणे बाहेर जात आहे. शरीराच्या बाहेर जात आहे.
क्रिया सगळ्या सहजरित्या होऊन द्यायच्या. कोणताही ताण मनावर, शरीरावर, श्वासावर द्यायचा नाहीये. शरीर एकदम ढिले सोडायचे, पूर्णपणे ढिले, एकदम रिलॅक्स. डीप शांती अनुभवायची आहे. पूर्णपणे ढिले सोडायचे शरीर, अजून ढिले, एकदम ढिले. शरीर हलकं हलकं होत चाललंय, खूप हलके झाले आहे शरीर. वजन कमी कमी होत चाललेले आहे. अजून हलक, एकदम हलकं झालेलं आहे शरीर. आपण स्वतःला खूप हलके फील करत आहोत. एकदम कापसासारखे हलके झालेले आपले शरीर. Have you noticed how you keep delaying the thing